वंदना देवीला रे गुरु शांती सागराला शांतीच्या सिंधूला रे अहिंसेच्या पुताला शांतीच्या सिंधूला रे अहिंसेच्या दूताला अहिंसेच्या पुताला अहिंसेच्या दूताला अहिंसेच्या पुताला अहिंसेच्या दूताला अहिंसेच्या दूताला रे अहिंसेच्या दूताला अहिंसेच्या दूताला रे अहिंसेच्या दूताला हो 19व्या शतकात लोकांना धर्म कळना धर्म कळना मनुष्याला मनुष्य ओळखत नव्हता ओळखत नव्हता जिकडं बघावं तिकडं काळूकच काळू काळोख काळोख या लोकांनी करणार कोणी वाली नव्हता वाली नव्हता अशा वेळेस काय केलं गोंडाच्या पोटाला रे सत्यवतीच्या उदराला सोन्याच्या पोटाला रे सत्यवतीच्या उदराला सात गोंडा जन्मला रे खरा धर्म सांगण्याला सातवंडा जन्मला रे खरा धर्म सांगण्याला 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 रे खरा धर्म सांगण्याला सर्वांनी प्रोत्साहन द्यायचं टाळ्या वाजवायच्या खूप महत्वाचं आहे भोजगावचा पाटील होता पाटील होता सत्यवती माईले धर्मवान होते कर्मवान होती धर्माचं शिक्षण पोराला तिनं दिलं तिनं दिलं सातगोंडाला संसारात काही कर्मना मग त्यांनी काय केलं सत्यवतीच्या लेकराला रे संसाराचा कंटाळा सत्यवतीच्या लेकराला रे संसाराचा कंटाळा शांती मिळाल्या मनाला रे दीक्षा घेण्या निघाला शांती मिळाल्या मनाला रे दीक्षा घेण्या निघाला 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 रे दीक्षा घेण्या निघाला दीक्षा घेण्या निघाला रे दीक्षा घेण्या निघाला काही दिवसांनी भिनगोंडा सत्यवतीने समाधी साधली समाधी साधली आईबाच्या समाधीनंतर एक दिवस या वीरानं या वीरानं कोणाला बी न सांगता कुणाला काय बी न सांगता उत्तूर गावी निघून गेला निघून गेला तिथं त्यांनी काय केलं वंदन केलं गुरुला रे देवेंद्र कीर्तिरायाला वंदन केलं गुरुला रे देवेंद्र कीर्तिरायाला दीक्षा घेण्या विनीला रे धर्म आपला रत्न्याला दीक्षा घेण्या विनीला रे धर्म आपला रत्न्याला धर्म आपला राखण्याला धर्म आपला रत्न्याला धर्म आपला राखण्याला धर्म आपला रत्न्याला धर्म आपला रत्न्याला रे धर्म आपला रत्न्याला धर्म आपला रत्न्याला रे धर्म आपला रत्न्याला हो गुरु देवेंद्र कीर्तीने दीक्षा दिल्यावर दिशा सातगोंडा तो शांती सागर झाला शांती सागर झाला धर्माचा पताका खांद्यावर घेऊन खांद्यावर घेऊन गावोगावी विहारसाठी सुरू केला मग काय केलं